या चित्रपटाची सुरुवात 1911 मध्ये गिरगाव मुंबई येथे सुरू होते, जिथे आपण धुंडीराज फाळकेंच्या बायकोला म्हणजे सरस्वतींना पाहतो, ज्या की त्यांच्या लहान मुलाला अयोध्येतील श्रीरामांचे पूर्वज हरिश्चंद्र यांच्याबद्दल गोष्ट सांगत असतात. इतके तिथे एक शेट येतो, जो की फाळकेंना शोधत असतो. याचं म्हणणं असतं की फाळकेंनी त्यांच्याकडून पैसे घ्यावेत आणि प्रिंटिंग प्रेस सुरू करावी. प्रत्यक्षात आधी फाळकेंची एक प्रिंटिंग प्रेस होती, पण त्यांच्या बिझनेस पार्टनर सोबत त्यांचं भांडण झाल्यामुळे त्यांनी ठरवलेलं असतं की ते पुन्हा कधीच प्रिंटिंगचा व्यवसाय करणार नाहीत. पण हा शेट त्यांच्या मागेच लागलेला असतो की माझ्याकडून पैसे घ्या आणि प्रेस सुरू करा. यानंतर आपण धुंडीराज फाळकेंना व त्यांच्या मोठ्या मुलाला पाहतो, ज्याचं नाव भालचंद्र असतं, पण फाळके व त्यांची बायको त्याला बाबाराजे म्हणत असतात. आता फाळके इथे लहान मुलांना जादूचे प्रयोग करून दाखवत असतात, पण इतके तिथे त्यांना शोधत हा शेट येतो, ज्यांना पाहिल्यावर फाळके त्यांच्या मुलाला सोबत घेतात आणि हा प्रयोग मध्ये सोडून तिथून पळून येतात. आता शेट पासून लपता लपता ते एका चित्रपटगृहाजवळ येतात, ज्याचं नाव पिक्चर पॅलेस असतं. आता यावेळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं आणि या काळात भारतात चित्रपट नावाचा प्रकार कोणालाच माहित नव्हता. त्यामुळे फाळकेंची व भालचंद्रची उत्सुकता वाढते की या तंबूच्या आतमध्ये नक्की काय सुरू असेल. ज्यामुळे हे दोघे त्या तंबूजवळ जाऊन अमेझिंग ॲनिमल नावाच्या चित्रपटाची 2 तिकिटे काढतात आणि आतमध्ये जातात. आता आत गेल्यावर हे दोघे चकित होतात, कारण ते पाहतात की समोरच्या पडद्यावर व्हिडिओ सुरू आहे आणि आतापर्यंत यांनी फक्त फोटोच पाहिले होते व यांच्या समोर जे सुरू आहे ते फक्त फोटो नसून ते हलते फोटो आहेत, ज्याला हे हलते चित्र नाव देतात. त्याचबरोबर फाळकेंना इथे समजतं की खरं तर हे नाटक आहे, जे की पडद्यावर दाखवलं जात आहे आणि इंग्रज याला पिक्चर म्हणतात. आता घरी आल्यावर फाळके त्यांनी जे काही पाहिलं ते त्यांच्या बायकोला सांगतात, ज्यावर सरस्वतींना विश्वासच बसत नाही. त्यामुळे फाळके ठरवतात की ते त्यांच्या बायकोला देखील पडद्यावरची हलती चित्रे दाखवणार. आता इतके ते फाळकेंचे मोठे भाऊ येतात आणि शेठ जर फाळकेंना प्रिंटिंगचा व्यवसाय करायला पैसे देत आहेत तर ते हा व्यवसाय का करत नाहीत याबद्दल त्यांना विचारतात. ज्यावर फाळके त्यांना सांगतात की त्यांनी त्यांच्या जुन्या बिझनेस पार्टनरला वचन दिलं आहे की ते प्रिंटिंगचा व्यवसाय कधीच करणार नाहीत. त्याचबरोबर इथे आपल्याला माहित होतं की फाळके पूर्वी खूप चांगल्या घरात राहायचे व ते खूप श्रीमंत देखील होते, पण सध्या त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे 2 वेळचं जेवण भागेल इतकेच पैसे आहेत आणि तरी देखील फाळके व त्यांचं सर्व कुटुंब त्यांच्याकडे जे आहे त्यातच खूप आनंदी आहेत. आता दुसऱ्या दिवशी फाळके त्यांच्या कुटुंबासोबत पुन्हा पिक्चर पाहायला जातात आणि यावेळी त्यांच्या बायकोने देखील चित्रपट पाहिल्यावर त्या खूप आश्चर्यचकित होतात. तसेच फाळके मात्र आता चित्रपट पाहण्याऐवजी तो पडद्यावर कसा दाखवला जात आहे याची तपासणी करायला लागतात. त्याचबरोबर चित्रपट पाहून झाल्यावर ते सरस्वतींना सांगतात की ते आता पिक्चर बनवण्याचा नवीन व्यवसाय सुरू करणार, कारण सध्या फक्त इंग्रजच चित्रपट बनवत आहेत, तेही त्यांच्याकडच्या गोष्टींवर. म्हणजेच फाळकेंनी येशू ख्रिस्तांवर आधारित चित्रपट पाहिलेला असतो आणि त्यांचं म्हणणं असतं की ते भारतातील देवी देवतांवर आधारित चित्रपट बनवणार. यानंतर आपण भालचंद्र व त्याच्या मित्रांना पाहतो, जे की खेळ खेळत असताना राजा हरिश्चंद्र यांच्यावर आधारित नाटकाची प्रॅक्टिस करत असतात. तसेच इकडे फाळकेंना आता चित्रपट कसा बनवला जातो यावर सखोल अभ्यास करायचा असतो, पण यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे फाळके ठरवतात की त्यांना घरातील ज्या वस्तूंची फारशी गरज नाही त्या वस्तू ते विकून टाकणार आणि यासाठी त्यांच्या बायकोला देखील काहीच हरकत नसते. आता पहिलं तर हे त्यांच्या घरातील कपाटे विकतात आणि चित्रपट कसा बनवला जातो यावरील काही पुस्तके घेऊन येतात. पण घरी आल्यावर ते पाहतात की यांच्या घरी आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले आहेत आणि फाळकेंनी कपाट विकलं त्यामुळे असा शोक व्यक्त करत आहेत जसे की यांच्या घरातील कोणाचं तरी निधन झालं आहे. जे पाहून फाळके सर्वांना घरातून हाकलून लावतात. तसेच पुढे ते इंग्रजांच्या सिनेमा थिएटरमध्ये जातात आणि तिथे जो व्यक्ती पडद्यावर चित्र दाखवण्यासाठी प्रोजेक्टर रोल करत असतो त्याला भेटून सिनेमा कसा दाखवला जातो याबद्दल ते त्यांना शिकवण्याची विनंती करतात. सोबतच तो व्यक्ती देखील यांना सिनेमा पडद्यावर कसा दाखवला जातो ते फाळकेंना शिकवतात. त्याचबरोबर पुढे फाळके चित्रपटांबद्दल, नाटकांबद्दल तसेच दिग्दर्शन कसं केलं जातं याची माहिती शिकण्यात इतके मग्न होतात की त्यांच्या शेजारी राहणारे जे त्यांचे मित्र असतात त्यांना वाटतं की फाळके वेडे झाले आहेत. ज्यामुळे ते फाळकेंना चहामध्ये गुंगीचं औषध पाजून त्यांना वेडेच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा ते तिथून पळून येतात आणि घरी आल्यावर त्यांच्या मित्रांवर खवळतात. ज्यावर त्यांचे मित्र म्हणतात की आम्हाला तुमची काळजी वाटते त्यामुळे आम्ही असं केलं. सोबतच आपण पाहतो की चित्रपटांबद्दल शिकण्यासाठी फाळकेंनी त्यांच्या घरातील जेमतेम सर्व काही विकलेलं असतं. त्याचबरोबर इथे आपल्याला माहित होतं की फाळकेंनी आधी स्टील फोटो काढण्याचा देखील व्यवसाय केला होता, पण फोटो काढला की कॅमेरा माणसातील शक्ती शोषून घेतो आणि माणूस मरतो अशी अफवा काही लोकांनी पसरवली होती, ज्यामुळे फाळकेंना तो व्यवसाय बंद करावा लागला. आता फाळके जे काही करत आहेत ते चुकीचं नाही हे सर्वांना समजवण्यासाठी ते त्यांच्या शेजारील मित्रांना व त्यांच्या मोठ्या भावाला प्रोजेक्टरद्वारे पडद्यावर काही फोटो दाखवतात, जे की सर्वांना खूप आवडतं. सोबतच फाळके सर्वांना सांगतात की चित्रपट देखील असाच असतो, फक्त त्यात हलती चित्रे दाखवतात आणि मी देखील तसेच चित्रपट बनवेल, जे पाहण्यासाठी मी लोकांकडून तिकिटांच्या रूपात पैसे घेईल. आता इथे आपण पाहतो की फाळकेंचे मोठे भाऊ त्यांच्या घरच्यांना सोडलं तर बाकी कोणच फाळकेंवर विश्वास ठेवत नाही. तसेच फाळके देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.
आणि चित्रपटांबद्दल माहिती घेण्यासाठी ते दिवस रात्र थिएटरमध्ये चित्रपट पाहत बसतात, ज्यामुळे त्यांचे दोन्ही डोळे सुजतात व त्यांना वाटतं की त्यांची आता दृष्टी गेली. पण डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला काही झालेलं नाही. तसेच ते फाल्केनवर औषधोपचार करतात व त्यांना आराम करायला सांगतात. आता इथेच फाल्केनची बायको सरस्वती त्यांना सांगतात की यांना बाळ होणार आहे, जे ऐकल्यावर फाल्के खूप आनंदी होतात. आता काही दिवसांनी फाल्केनचे डोळे ठीक होतात व त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी चित्रपटाबाबत खूप अभ्यास केला आहे. पण आता मात्र त्यांना प्रत्यक्ष चित्रपट बनवण्याचा अनुभव घ्यावा लागेल आणि हे शिकण्यासाठी त्यांना परदेशात जावं लागणार, कारण चित्रपट क्षेत्रातील माहिती असणारं व त्याचं शिक्षण देणारं इथे भारतामध्ये कोणीच नसतं. आता परदेशात जाण्यासाठी फाल्केनकडे पैसे नसतात, त्यामुळे ते नाडकर्णी नावाच्या त्यांच्या मित्राला भेटतात आणि त्यांच्या मदतीने नाडकर्णींच्या सासऱ्याकडे ते 12,000च्या विमा पॉलिसी तारण ठेवून काही पैसे घेतात. तसेच ते सर्वांना सांगतात की लंडनमध्ये त्यांच्या ओळखीचे काही लोक आहेत, जे की लंडनमध्ये चित्रपटांबाबत शिक्षण घेण्यासाठी त्यांची मदत करणार आहेत. पण लंडनला जाण्यासाठी जेव्हा नाडकर्णी त्यांना बोटीपर्यंत सोडायला जातात, तेव्हा ते नाडकर्णींना सांगतात की लंडनमध्ये त्यांच्या ओळखीचं कोणीच नाही. त्यांच्याकडे आहे तर फक्त लंडनमध्ये सिनेमाविषयी माहिती छापत असणाऱ्या अंकवाल्यांचा पत्ता. आणि त्यांनी सर्वांना खोटं यासाठी सांगितलेलं असतं कारण की फाल्के जोपर्यंत इंग्लंडला राहतील तोपर्यंत त्यांच्या घरच्यांना फाल्केंची काळजी वाटत राहिली असती. आता इंग्लंडला गेल्यावर फाल्के एका हॉटेलमध्ये जेवायला जातात, पण तिथे सर्व नॉनव्हेज फूड असतं आणि फाल्के तर नॉनव्हेज खात नसतात. त्यामुळे ते तिथल्या हॉटेल मालकाला व्हेजमध्ये काही खायला आहे का असं विचारतात, ज्यावर या दोघांनाही समजतं की हे दोघेही मराठी आहेत. तसेच तो हॉटेल मालक, ज्याचं नाव अब्दुल्ला असतं, तो सांगतो की इथे व्हेजमध्ये काहीच मिळत नाही, पण तुमच्यासाठी मी बनवून देऊ शकतो. सोबतच आता हे दोघे चांगले मित्र बनतात. पुढे फाल्के त्याच वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये जातात ज्याचा पत्ता त्यांच्याकडे होता. इथे ते केपनला भेटतात व त्यांना म्हणतात की मला मोशन पिक्चर बनवायचे आहेत, तुम्ही मला मदत कराल का. आता यांची देखील पहिल्या भेटीतच चांगली ओळख होते व केपन पुढे फाल्केंना त्यांच्या एका मित्राला भेटवतात, जो की डिरेक्टर असतो व याचे नाव सेसन असतं. आता सेसनला फाल्केंबद्दल कळल्यावर ते देखील फाल्केंना चित्रपट कसा बनवायचा हे शिकवण्यासाठी तयार होतात. त्याचबरोबर सेसन आता फाल्केंना सर्व काही शिकवतात आणि फाल्के एक प्रकारे सेसनची चित्रपटांच्या सेटवर असिस्टंट बनून चित्रपट बनवण्याचा अनुभव देखील घेतात. आता फाल्के जेव्हा लंडनहून परत येतात तेव्हा ते पाहतात की त्यांना एक गोंडस मुलगी झाले आहे, ज्यामुळे ते खूप आनंदी होतात. सोबतच ते त्यांच्या बायकोला सांगतात की मी माझ्या मधुरादास नावाच्या मित्राला सांगितलं की मी नवीन व्यवसाय सुरू करत आहे, त्यासाठी मला तुझा दादरचा बंगला हवा आहे आणि त्याने बंगला दिला देखील, म्हणून आता आपण दादरला राहायला चाललो आहोत. त्याचबरोबर फाल्के त्यांच्या कुटुंबासोबत दादरला राहायला जातात. आता इथे त्यांच्या लक्षात येतं की चित्रपट बनवण्यासाठी अजून यांची गोष्टच ठरली नाही की हे नक्की कोणत्या गोष्टीवर चित्रपट बनवणार. त्यामुळे फाल्के काही जुने पुस्तकं तपासून पाहतात की त्यांना कोणती आयडिया मिळते का. आता इतके तिथे सरस्वतींचे भाऊ येतात आणि यांच्यामुळे फाल्केंना आयडिया मिळते की यांनी राजा हरिश्चंद्र यांच्या गोष्टीवर चित्रपट बनवायला हवा. आता सरस्वतींचे हे जे भाऊ असतात यांचं नाव गणेश असतं आणि हे बेळगाव नाटक कंपनीमध्ये कामाला असतात. तसेच ते सांगतात की त्यांनी पडद्यावरचं नाटक पाहिलं आहे आणि ते खूप छान देखील आहे, त्यामुळे तुम्हाला कोणती मदत लागली तर मला नक्की सांगा. यानंतर दाखवतात की चित्रपट बनवण्यासाठी जे इक्विपमेंट लागणार असतात, म्हणजेच कॅमेरा, रील व इतर साहित्य, ते सर्व फाल्के लंडनहून मागवून घेतात. सोबतच आता ते कॅमेराने घरातील वेगवेगळ्या वस्तूंचं शूटिंग करायला सुरुवात करतात आणि त्यांच्या बायकोला देखील त्या कॅमेराविषयी शिकवतात, जेणेकरून उद्याला शूटिंग करताना फाल्के जर का कुठे व्यस्त असतील तर त्यांच्या जागी त्यांची बायको कॅमेरा हाताळू शकेल. सोबतच फाल्के देखील स्वयंपाक करायला शिकतात, पण त्यांना ते नीट जमत नाही आणि इथेच त्यांना एक युक्ती येते की ते एक वाटाणा पेरणार आणि त्याचं रोपट्यामध्ये रूपांतर होतानाच ते व्हिडिओ बनवणार, कारण की फाल्केंच्या कामाला कोणीच गांभीर्य देत नसतं आणि सर्वांना फाल्केंचं हे काम एक खुळच वाटत असतं. आता फाल्के कुंडीमध्ये एक वाटाणा पेरतात व त्या कॅमेरासमोर कुंडी ठेवून रोज त्या कॅमेऱ्याची एकाच वेळी एकदा रील फिरवतात आणि अशा प्रकारे त्या वाटाण्याच्या रोपट्याचं रूपांतर होतानाच ते एक व्हिडिओ बनवतात. सोबतच हा व्हिडिओ ते त्यांच्या सर्व ओळखीच्या लोकांना दाखवतात, जो पाहिल्यानंतर सर्व लोक फाल्केंचं खूप कौतुक करतात. आता इथेच नाडकर्णी देखील असतात, जे की फाल्केंची देवाळे नावाच्या एका भांडवलदारासोबत ओळख करून देतात. सोबतच पुढे देवाळे व त्यांचे काही मित्र 25,000 रुपये जमा करतात आणि फाल्केंना चित्रपट बनवण्यासाठी भांडवल म्हणून देतात. प्रत्यक्षात देवाळींकडून पैसे घेताना फाल्केंकडे तारण ठेवण्यासाठी काहीच राहिलेलं नसतं, पण इतक्यात सरस्वती इथे येतात आणि देवाळींकडे त्यांचे दागिने तारण ठेवतात, ज्यामुळे आपल्याला पुन्हा समजतं की फाल्केंची बायको त्यांना खूप सपोर्ट करते. यानंतर फाल्के पेपरमध्ये एक जाहिरात देतात की सुतार, धोबी, पेंटर, न्हावी आणि ऍक्टर पाहिजेत, मुके बहिरे असले तरी चालतील. त्याचबरोबर ही जाहिरात पाहिल्यानंतर खूप सारे लोक फाल्केंकडे येतात, पण इतर कामांसाठी नाही तर ऍक्टर म्हणून, म्हणजे त्यातला प्रत्येकजण ऍक्टरच्या कामासाठी आलेला असतो, ज्यामुळे फाल्के सर्वांना परत पाठवून देतात. पण यातच एक मुका व्यक्ती असतो ज्याला फाल्के त्यांच्याकडे कामासाठी ठेवून घेतात, कारण त्यांनी जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की मुका बहिरा असला तरी चालेल. आता फाल्के ठरवतात की त्यांना जे ऍक्टर्स हवे आहेत त्यांना ते नाटक कंपन्यांमधून घेणार. सोबतच काही नाटक कंपन्यांना भेट देऊन ते काही ऍक्टर्स जमा करतात आणि यांची चित्रपटाची प्रॅक्टिस सुरू होते.
त्याचबरोबर ते सर्वांना कॅमेराबद्दल माहिती देतात की कॅमेरा कसा काम करतो आणि बरंच काही, जेणेकरून त्यांना कॅमेऱ्याची सवय होऊन जाईल. आता यांच्या गोष्टीमध्ये रोहिदास नावाचं एक पात्र असतं. त्यासाठी फाळकेंनी एका मुलाला ठरवलेलं असतं, पण मध्येच तो मुलगा नकार देतो. त्यामुळे फाळके त्यांच्याच मुलाला रोहिदास म्हणून घेतात, म्हणजेच भालचंद्रला. इथेच फाळकेंना माहीत होतं की त्यांच्या गोष्टीतील तारामती देखील अजून फायनल झालेली नाही. आता त्या काळी स्त्रियांच्या जागी पुरुषच साडी नेसून स्त्री पात्र करायचे, त्यामुळे सर्वांचं म्हणणं असतं की त्यांच्या चित्रपटात एखाद्या पुरुषानेच तारामतीचं पात्र करायला हवं. पण फाळकेंचं म्हणणं असतं की ते एका महिलेलाच तारामती म्हणून घेणार, आणि यासाठी त्यांनी त्यांच्या बायकोला विचारलेलं देखील असतं. पण सर्व कलाकारांसाठी स्वयंपाक त्याच करत असतात, त्यामुळे त्यांना ते जमणार नसतं. आणि ज्या महिला तारामती करण्यासाठी तयार असतात त्या मानधन म्हणून खूप पैसे मागत असतात. ज्यामुळे तारामती शोधण्यासाठी फाळके एका रेड लाईट एरियामध्ये जातात आणि खूप साऱ्या स्त्रियांना विचारल्यानंतर अखेर एक महिला चित्रपटात तारामती म्हणून काम करण्यासाठी तयार होते. पण फाळके जेव्हा त्या बाईला घरी घेऊन येतात तेव्हा यांची प्रॅक्टिस सुरू असताना त्या बाईचा नेहमीचा ग्राहक तिला शोधत इथे येतो व तिला इथून घेऊन जातो. आता फाळके पुन्हा जेव्हा रेड लाईट एरियामध्ये तारामतीला शोधण्यासाठी जातात तेव्हा ते तिथे एका हॉटेलमधल्या वेटरला नाटकात काम करणार का असं विचारून तारामतीचं पात्र त्याच्याकडून करून घेण्याचं ठरवतात, आणि त्यासाठी हा वेटर मुलगा देखील होकार देतो. सोबतच इथे फाळके एका पेटीवादकाला देखील पाहतात, जो की खूप छान पेटी वाजवत असतो, आणि फाळके त्याला देखील त्यांच्यासोबत घेऊन येतात, ज्याचं काम फक्त प्रत्येक सीन सुरू असताना त्या सीननुसार पेटी वाजवून संगीत देणं असतं. आता यांच्या चित्रपटासाठी बायकांची तर सोय झालेली असते, पण जेवढे पण मुलं असतात ते त्यांची मिशाच काढत नसतात. त्यामुळे फाळके त्यांना समजावतात की बायकांना मिशा नसतात, ज्यामुळे तुम्ही स्त्री पात्र करताना पडद्यावर बाईला मिशा दिसतील आणि ते बरं दिसणार नाही. त्याचबरोबर ते सर्व स्त्री पात्र करणाऱ्या कलाकारांना सांगतात की सर्वांनी आता महिलांसारखी राहणीमान करायला सुरुवात करा आणि सरस्वतीला घरातील काम करण्यात मदत करा, जेणेकरून यांचं स्त्री पात्र एखाद्या बाईनेच केल्यासारखं वाटेल. सोबतच फाळके रोज सर्वांकडून व्यायाम करून घेतात. यानंतर फाळके त्यांच्या बालपणाच्या मित्राला, ज्याचं नाव त्र्यंबक असतं, त्याला यांची मदत करायला बोलवून घेतात. प्रत्यक्षात त्र्यंबक हे भटजी असतात, पण फाळकेंनी त्यांना स्टील फोटोग्राफीचा नाद लावलेला असतो, आणि त्र्यंबक जेव्हा फाळकेंकडे येतात तेव्हा ते इथलं दृश्य पाहून चकित होतात, कारण फाळकेंच्या घरी सर्वजण जिथे तिथे नाटकाची प्रॅक्टिस करत असतात. आता फाळकेंना भेटलं फाळके त्र्यंबकला कॅमेरा दाखवतात व त्यांना पडद्यावरची हलती चित्रे आणि कॅमेराबद्दल सर्व माहिती देतात. सोबतच आता फाळकेंच्या जागी त्र्यंबक कॅमेरा सांभाळणार असतात. पुढे यांच्या चित्रपटाची सुरुवात होते, ज्याचं नाव राजा हरिश्चंद्र असतं, आणि या शूटिंगसाठीचे जे सेट असतात ते फाळकेंनी त्यांच्याच बंगल्याच्या आवारात बनवलेले असतात. सोबतच बाकीचे जे सीन असतात ते फाळके वांगणी नावाच्या एका ठिकाणी शूट करणार असतात. त्यामुळे फाळके पुढे सर्वांना वांगणीला जायला सांगतात, आणि काही काम उरकून ते स्वतः मागून येणार असतात. पण सर्व कलाकार जेव्हा वांगणीला पोहोचतात तेव्हा पोलीस यांना पकडून चौकीत कोंडून ठेवतात, कारण यांच्या वेशभूषा आणि यांच्याकडील साहित्यांवरून पोलिसांना वाटतं की हे सर्व चोर आहेत. पण पुढे फाळके वांगणीला आल्यावर त्यांना जेव्हा याबद्दल कळतं तेव्हा ते चौकीत जाऊन पोलिसांना समजावतात की हे सर्व चोर नसून कलाकार आहेत. सोबतच ते त्यांच्या चित्रपटातील एक सीन पोलिसांना करून दाखवतात, ज्यामुळे पोलीस सर्वांना सोडून देतात. यानंतर आपण पाहतो की जेव्हा यांचं शूटिंग सुरू होतं तेव्हा पोलीस देखील यांची मदत करायला तिथेच असतात. त्याचबरोबर इथे काही सीन शूट केल्यानंतर यांचा कॅमेरा मध्येच बंद पडतो, ज्यामुळे फाळके व त्र्यंबक कॅमेराबद्दलची माहिती असलेलं पुस्तक वाचून त्याला दुरुस्त करतात. सोबतच इथे फाळकेंचा मुलगा रोहिदासचं पात्र करत असताना तो टेकडीहून खाली पडतो, ज्यामुळे त्याला खूप दुखापत होते आणि तो बेशुद्ध पडतो. आता फाळके जेव्हा त्याला पाहतात तेव्हा त्यांना समजतं की भालचंद्राला जास्त लागलेलं नाही. तसेच भालचंद्रचा एक सीन शूट करणं अजून बाकी असतं, ज्यामध्ये रोहिदासचं निधन झालेलं असतं आणि तो चितेवर असतो. इथे फाळके ठरवतात की ते रोहिदासचं चितेवरचं सीन शूट करणार, कारण एका सीनसाठी ते पुन्हा इतक्या लांब येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भालचंद्र बेशुद्ध असताना तशा अवस्थेतच त्याचा सीन शूट करून घेतात. आणि इथून घरी जात असताना जेव्हा भालचंद्रला जाग येते तेव्हा फाळकेंनी त्याला याबद्दल सांगितल्यावर त्यालाही याची काही हरकत नसते. यानंतर घरी आल्यावर फाळके शूट करून आणलेली रील पाहतात, जी की उत्तम छापली गेलेली असते, आणि आता वेळ असते ती यांचा चित्रपट प्रदर्शित करण्याची. त्याचबरोबर पुढे राजा हरिश्चंद्र हा भारतात बनलेला पहिला चित्रपट प्रदर्शित केला जातो. पण पहिल्या दिवशी 5 शो झाल्यानंतर देखील यांचे फक्त 57 तिकीट विकले गेलेले असतात. प्रत्यक्ष त्यांनी पेपरमध्ये चित्रपटाबाबत जाहिरात देखील दिलेली असते. पण आणखी प्रमोशन करण्यासाठी फाळके काही पॅम्पलेट्स छापतात व ते लोकांमध्ये वाटतात. सोबतच त्यांचे कलाकार जागोजागी जाऊन पथनाट्यांद्वारे लोकांना सांगतात की चित्रपट म्हणजे नक्की काय असतं. आता यामुळे यांचा चित्रपट पाहायला खूप सारे लोक येतात, ज्यामुळे थिएटर हाऊसफुल होतं. सोबतच फाळके बाकीचे थिएटरमध्ये देखील या चित्रपटाचे शो सुरू करतात, आणि यानंतर फाळके आता त्यांचे आणखी 2 चित्रपट प्रदर्शित करतात, ज्यांचं नाव असतं भस्मासूर मोहिनी व सत्यवान सावित्री. हे देखील थिएटरमध्ये खूप चालतात. त्याचबरोबर यांचे पिक्चर लंडनमध्ये देखील दाखवले जातात, जिथे त्यांचं खूप कौतुक केलं जातं. सोबतच फाळकेंचे इंग्लंडमधील मित्र सेसन व केपन फाळकेंना म्हणतात की तुम्ही इथे लंडनमध्ये पिक्चर बनवा, ज्यासाठी ते फाळकेंना खूप सारे पैसे देखील ऑफर करतात. पण फाळकेंचं म्हणणं असतं की ते भारतातच चित्रपट बनवणार,
आणि त्यांनी जर तसं नाही केलं तर भारतामध्ये हा चित्रपट बनवण्याचा व्यवसाय इंडस्ट्री म्हणून उदयास येऊ शकणार नाही. आणि हे सर्व केपनला देखील पटतं. पुढे फाळके लंडनहून पुन्हा भारतात येतात आणि इथे सरस्वतींना देखील फाळकेंनी भारतात राहून चित्रपट बनवण्याचा घेतलेला निर्णय बरोबर वाटतो. तसेच फाळके पाहतात की फाळकेंनी बनवलेल्या चित्रपटांची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की हलत्या खेळण्यांना लोक फाळकेंचं नाव देऊन ते विकत आहेत. जे पाहून फाळकेंना देखील खूप छान वाटतं, कारण आता सर्वांना माहीत झालं आहे की हलते चित्र व चित्रपट म्हणजे नक्की काय असतं. आणि याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. याचे डिरेक्टर होते परेश मोकाशी आणि याला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी.